हॅलो, आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर पुरीची रेसिपी. त्यासाठी आपल्याला 4 कोथिंबिरीच्या जुड्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायच्या आहेत. त्याबरोबरच आपल्याला पॅनमध्ये जिरे, हिंग, मोहरीचा छानपैकी तडका करून आपण धुवून घेतलेली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये घालून ती छान परतून घ्यायची आहे. ती पूर्ण परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बेसिकसे मसाले म्हणजे तिखट, मीठ, हळद, धनेपूड, जिरेपूड, थोडासा लिंबाचा रस, चिमूटभर चवीपुरती साखर आणि पांढरे तीळ घालून ते छान त्याचं सुकेपर्यंत आपल्याला छान ते वाफवून घ्यायचं आहे. ते छान वाफवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे डाळवाचं पीठ किंवा तुम्हाला बेसन आवडत असेल तर बेसन पण तुम्ही घालू शकता आणि तो पूर्ण सारण ड्राय होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. हे सारण तयार होण्यासाठी साधारणतः 12 ते 13 मिनिटाचा वेळ लागतो आणि हे सारण आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच करायचं आहे. हे सर्व सारण आपण तयार करून ते थंड करून घ्यायचं आहे. बाकीची रेसिपी आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहू. तोपर्यंत स्टे ट्यून.